आपल्याला काय बघायचं आहे लक्षात ठेवा. प्लेस ऑफ सप्लाय गुड्स ठरवायचं आहे आपल्याला. एक लोकेशन ऑफ सप्लायर आहे आणि दुसरं काय प्लेस ऑफ सप्लाय. सेक्शन 10 काय सांगतो की गुड्स जे आहेत हे त्यांनी दिलेले सेक्शन 10 मधले सबसेक्शन आहेत. याच्यामध्ये जी परिस्थिती असेल त्यानुसार त्याचं प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स अदर दॅन सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड गुड्स इम्पोर्ट नाही आहे एक्सपोर्ट नाही आहे फ्रॉम इंडिया शॅल बी ॲज अंडर. कशा प्रकारे आता आपण वन बाय वन हे सगळं बघूया. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स बघायचं आहे का आपल्याला. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स बघायचं जिथे सप्लाय इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स आहे. ओके सप्लाय मुवमेंट ऑफ गुड्स आहे. आता समजा इथे ए व्यक्ती आहे. मी समजा ए व्यक्ती आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये आहे आणि दुसरा व्यक्ती जो आहे बी व्यक्ती हा गोवा या स्टेटमध्ये आहे. त्यांनी मला सांगितलं की मी कुठे आहे मुंबईवरून तुम्ही गुड्स मला पाठवा. कुठे पाठवा हे गुड्स. आता हे गोव्यामध्ये न पाठवता इथे महाराष्ट्रामध्येच त्यांनी मला सांगितलं हे गुड्स तुम्ही रत्नागिरी इथे पाठवा. तर इथे ह्या केसमध्ये वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स वेदर बाय सप्लायर. आता हे जे मुवमेंट आहे हे सप्लायर करो किंवा रिसिपियंट करो किंवा त्याचा एजंट करो. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच गुड्स काय असेल. लोकेशन ऑफ द गुड्स ॲट द टाईम ॲट विच द मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेट्स फॉर डिलिव्हरी टू द रिसिपियंट. टर्मिनेट कुठे झालं गुड्स पाहिजेत कोणाला गोवा ह्या व्यक्तीला पाहिजे. हा रिसिपियंट या राज्यामधला आहे. त्याचा GST नंबर त्याने मला दिला. मी इन्व्हॉइसवर टाकला. आता मला ज्यावेळेस मी 1,00,000 रुपयाचा त्याला सप्लाय करतो आहे टॅक्सेबल अमाऊंट काय आहे टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे 1,00,000 आहे. याच्यावर टॅक्स कुठं लावायचा मला. द प्लेस ऑफ सप्लाय नियम काय आपला सेम राज्यामध्ये आहे. टर्मिनेट कुठे झालं टर्मिनेट रत्नागिरीमध्ये. मग इथे प्लेस ऑफ सप्लाय रत्नागिरी हाच येईल आणि मुंबई आणि रत्नागिरी कुठे आहे सेम स्टेट आहे. मग इथे काय झालं इंटरस्टेट सप्लाय झाला आणि इथे टॅक्स काय येईल CGST GST. रिसिपियंट वेगळ्या राज्यामधला आहे तर ॲक्च्युली गुड्स या महाराष्ट्रामधनं इथे जर गेले टर्मिनेट कुठे आहे गोवा तर टॅक्स IGST. मुवमेंट आहे ना गुड्सचं. बघा गुड्सचं मुवमेंट आहे. इथे कन्झम्पशन हा विषय दिला नाही. इथे काय म्हटलं गुड्सचं मुवमेंट टर्मिनेट कुठे होतं टर्मिनेट रत्नागिरीमध्ये होतं आणि मुंबईवरून गुड्स निघाले टर्मिनेट कुठे रत्नागिरी. दोन्ही सिटी कुठे आहे महाराष्ट्रामध्येच आहे. म्हणजे हा प्लेस ऑफ सप्लाय झाला महाराष्ट्रामध्ये. सप्लायर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आणि टर्मिनेट झालं महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदिन द सेम स्टेट आहे. मग हा झाला इंटरस्टेट सप्लाय. पण तेच जर महाराष्ट्राबाहेर गेले टर्मिनेट कुठे झालं महाराष्ट्राबाहेर तर मग हा काय होईल इंटरस्टेट सप्लाय होईल. प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे महाराष्ट्राबाहेर. सप्लायर कुठे महाराष्ट्रामध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे सेम स्टेट आहे नाही आहे डिफरंट स्टेट आहे. सप्लायर एका स्टेटमध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय रिसिपियंट कुठल्या स्टेटला आहे हे इमटेरियल आहे हे लक्षात घ्या. रिसिपियंट कुठल्या स्टेटचा आहे याचा विचार केला जात नाही. विचार काय केला जातो की लोकेशन ऑफ सप्लायर कुठे आहे महाराष्ट्र आणि टर्मिनेट कुठे झालं महाराष्ट्र. याला लक्षात म्हणजे इकडे डिफॉल्ट रूल लागत नाही ना. डिफॉल्ट रूल ते सांगतो की तुम्ही प्लेस ऑफ सप्लाय कसा काढावं. टर्मिनेट कुठे होईल तो प्लेस ऑफ सप्लाय आहे मग तो सेम स्टेट आहे. पण तेच राज्याबाहेर गेलं तर मग डिफरंट स्टेट झालं. इनवॉइस बनवतानाच विचार मला करायचा आहे ना. हा इनवॉइस ज्यावेळेस सप्लायर बनवेल त्यावेळेस त्याला हेच बघायचं आहे की सेक्शन 10मध्ये तो मुवमेंट ऑफ गुड्स करतोय का यस. मग टर्मिनेट कुठे करतो डिलिव्हरी टर्मिनेट करतोय महाराष्ट्रामध्येच म्हणजे हा प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्रामध्येच आहे. लोकेशन सप्लाय महाराष्ट्रामध्येच आहे. व रिसिपियंट कुठला आहे तो सांगतो की माझा GST नंबर हा आहे हा तुम्ही इन्व्हॉइसवर टाका. टर्मिनेट कुठे झालं. आता एक व्यक्ती आहे
त्यांनी तो इन्व्हर्टर सप्लाय करतो इन्व्हर्टर. आता त्यांनी नंबर मागवला रिसिपियंटकडनं. आता रिसिपियंटचा कोण अकाउंटंट आहे, त्यांनी त्याला जो नंबर दिला तो महाराष्ट्रामधला नव्हता, तो कुठला तरी त्याचा मध्य प्रदेशमधला नंबर त्याला दिला. ओके, ह्यांनी नंबर टाकला आणि टॅक्स लावला CGST GST. म्हटलं त्याला क्रेडिट नाही मिळणार. तू ह्या नंबरवरती जर दिलंस त्याला क्रेडिट कसं मिळेल मध्य प्रदेशच्या नंबरवरती? त्याला विचार तुझा महाराष्ट्रात नंबर आहे का. मग त्यांनी विचारलं तुमच्याकडे हा नंबर जो MP चा हाच नंबर इन्व्हॉइसवर टाकू का तुमच्याकडे महाराष्ट्राचा नंबर आहे, त्याला विचारलं. मग त्यांनी लगेच 5 मिनिटात तो नंबर पाठवला. म्हणजे जे लोक काम करणारे असतात त्यांना काय माहिती नसतं, हे लक्षात घ्या. इन्व्हॉइस बनवला. इन्व्हॉइस बनवताना त्याच्यावरती GST नंबर टाकायचा आहे एवढं तर माहिती यायला. तरी नंबर मागवल्यानंतर तो नंबर आला. मी तिथे होतो, मी बोललो हा कोणाला माग पडतो. इकडे नवीन एक बिझनेस सुरू झाला आहे, त्यांनी आपल्याकडे इन्व्हर्टर मागवले, नवीन कंपनी सुरू झाली. म्हणजे त्यांचा इथला नंबर असेल मग महाराष्ट्रामधला. त्याने विचारलं तेव्हा नंबर दिला. कोण प्रोव्हिजन वाचून काम नाही करत, त्यांना असं ऐकून जी माहिती आहे त्या हिशोबाने काम करतात. जर कायदा समजावून घेतला, त्यातले बारकावे समजावून घेतले तरच त्या प्रकारे काम होईल. सप्लायर कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. गुड्सचं मुवमेंट आहे. ज्यावेळेस मी हे काम करतो आहे तेव्हा मी हे बघीन की सप्लाय इन्व्हॉल्व मुवमेंट, गुड्सचा सप्लाय आहे आणि सप्लाय गुड्स मुवमेंट होत आहेत. ओके, मुवमेंट कोण करतो आहे? सप्लायर, रिसिपियंट, त्यांचा एजंट, कोणी करू दे. प्लेस ऑफ सप्लाय काढायचं आहे. मला काढायचं आहे, फक्त मला प्लेस ऑफ सप्लाय काढायचं आहे. आणि ह्याच्यावर ठरेल की LOS काय आणि POS काय. मी दोनच गोष्टी बघतो, एक LOS बघतो आणि POS बघतो. सेम स्टेटमध्ये आहे CGST GST, डिफरंट स्टेटमध्ये आहे तर IGST. एवढंच आहे. या केसमध्ये हा नियम लागेल. दुसरी केस बघा. इकडे या प्रकारे आहे. इथून गुड्स निघाले गुजरात, उत्तर प्रदेशात टर्मिनेट झालं. ओके, आता इथे बघा लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ गुड्स हे काय डिफाईन केलेलं नाही, पण इथे समजलं जातं की ज्या राज्यामधनं सप्लाय करायचं आहे त्या राज्यामध्ये तुम्हाला GST नंबर काढायला लागतो. म्हणजे जर मी महाराष्ट्रामधनं गुड्स कुठलाही ॲक्टिव्हिटी करणार आहे, नंबर मला घ्यावाच लागेल. प्रत्येक राज्यामध्ये जिकडे ॲक्टिव्हिटी चालते माझ्या बिझनेसची तिकडे मला नंबर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल ना. मग त्यामुळे ते डिफाईन नाही केलेलं. म्हणजे इथे प्लेस ऑफ बिझनेस जो आहे, प्लेस ऑफ बिझनेस हा काय असेल, जो डिफाईन केला आहे त्याप्रमाणे काय, अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरीड ऑन अँड इन्क्लूड्स वेअरहाऊस. जिकडे वेअरहाऊस आहे, जिकडे गोडाऊन आहे, किंवा एनी अदर प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स इज गुड्स, किंवा जिकडे जिकडून सप्लाय करतो किंवा जिकडे रिसीव्ह करतो गुड्स, हे काय प्लेस ऑफ बिझनेस आहे. त्याबरोबरच जिकडे अकाउंट मेंटेन करतो हे पण त्याचा प्लेस ऑफ बिझनेस आहे. आणि अ प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन इज एंगेज, एजंट असेल थ्रू एजंट वॉट एव्हर नेम कॉल्ड, हे पण काय त्याचं प्लेस ऑफ बिझनेस आहे. जिकडनं ॲक्च्युली बिझनेस ॲक्टिव्हिटी होतात कुठल्या प्रकारच्या असो, ते सगळं काय येतं प्लेस ऑफ बिझनेसमध्ये ते इन्क्लूड होतं. ते त्यानुसार ते डिफाईन जरी नसलं केलं तरी लॉ मेकरना क्लिअर आहे की जर काही प्रत्येक क्षेत्रामध्ये घ्यावं लागेल तर तिकडनंच ते मुवमेंट करतायत, तिकडनं त्यांचं प्लेस ऑफ बिझनेस आहे. त्यामुळे तिकडून ते मुवमेंट करतायत. आणि कुठे गुड्स टर्मिनेट होतात, मुवमेंट डिलिव्हरी टर्मिनेट कुठे होते, टर्मिनेट जिथे होईल ते बघायचं. ते ठिकाण काय, लोकेशन ऑफ सप्लायर. इथे टर्मिनेट झालं हा तुमचा प्लेस ऑफ सप्लाय सेम स्टेटमध्ये आहे का डिफरंट स्टेटमध्ये आहे त्याप्रमाणे ठरवा. इन्व्हॉइस बनवतानाच हे बघायला लागेल ना. सगळी तुम्ही माहिती घेणार ना, गुड्स कुठले पाहिजेत, रेट काय असेल, क्वांटिटी काय असेल, कोणी पाठवायचे आहेत, सप्लायरनी, रिसिपियंटनी, एजंट थ्रू पाठवायचे, ट्रान्सपोर्टर थ्रू पाठवायचे, कुठल्या वेळेला गुड्स निघाले पाहिजेत, कधी पोचले पाहिजेत, हे सगळं ठरलेलं आहे. पेमेंट टर्म्स काय, पेमेंट किती ॲडव्हान्स देणार, किती पुढे गुड्स पेमेंट करणार, हे सगळं ठरलेलं असेल की नसेल, त्यानुसार हे सगळं बनवायचं इन्व्हॉइस. मग गुड्स पाठवतो त्याचा इन्शुरन्स काढायचा की नाही, मग इन्शुरन्स कोण काढणार, पैसे कोण देणार, हे सगळं ठरलेलं असतं. दुसरी केस बघा.
बी क्लॉजमध्ये वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड बाय द सप्लायर टू द रिसिपियंट. आता इथे बघा, इथे कसं आहे, इथे मला जे विचारलं जातं तुमच्याकडे हे गुड्स आहेत का, माझ्याकडे गुड्स नसतात पण मी गुड्स अरेंज करून देतो. मी मार्केटमध्ये जायला विचारेन ह्या गुड्सचा रेट काय, मी परत सप्लायरला विचारेन, तर तुम्हाला रिसिपियंटला विचारेन तुम्हाला काय रेटने पाहिजे, मी रेट सांगेन. म्हणजे एखादी वस्तू समजा मला 95 रुपीजनी पडत असेल तर मी सांगेन 98 रुपीज. मला 95ला मिळणार आहे, मी यांना सांगेन 98 रुपीज. मी तुम्हाला विचार तुमच्याकडे हे गुड्स आहेत का, किती पाहिजेत, काय पाहिजे, मी तुम्हाला सांगितलं, मी सांगितलं हा 95 रेट लागेल, मी यांना बोलली 98 लागेल, हे बोलले नाही 98 नाही मी 97ला द्याल तर घेईन. मी ओके डन. असं होतं की नाही होतं. आता ह्या केसमध्ये वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड बाय द सप्लायर टू अ रिसिपियंट ऑर एनी अदर पर्सन. या केसमध्ये बघा थोडंसं मी वर्डिंगमध्ये जात नाही, तुम्हाला सांगतो ॲक्च्युली कशा प्रकारे हे होतं. याला म्हणतात बिल टू शिफ्ट मॉडेल. म्हणजे बिल एकाला करायचं, ॲक्च्युअल सप्लायर जो असतो तो बिल एकाला पाठवतो आणि माल दुसऱ्याला पाठवतो. बिल जर मला पाठवलं तर पेमेंट मी करणार, पण माल मला नको आहे, माल ज्यांना पाहिजे त्यांना पाठवणार. तुम्ही एक बघा कसं आहे, आता मुंबईहून जर तुम्ही बघाल सातारा सांगली या भागाचा कोण गुड्स मागवत असेल तर त्याला जवळचा कोण आहे, पुण्याचा व्यक्ती आहे, बरोबर आहे, बरोबर आहे ना, पुण्याचा व्यक्ती आहे. पण या साताराच्या व्यक्तीला हा जो पुण्याचा व्यक्ती हा माहितीच नाही याला, मला माहिती आहे. ह्या व्यक्तीने डायरेक्टली माझ्याकडे ऑर्डर केली की हे गुड्स मला पाहिजे, म्हणजे त्याला जे गुड्स ज्या क्वालिटीचे ज्या प्रकारचे पाहिजेत ते मी उपलब्ध करून देणार आहे. पण मी काय बघेन की मला एक गुड्स त्याला द्यायचे आहेत ते माझ्याकडे नाही, ते कुठनं मागू. तर मला कळलं की पुण्यामध्ये गुड्स मिळतात. आता पुण्याहून गुड्स मुंबईला आणायचे आणि परत पुण्याच्या पुढेच पाठवायचे, यात प्रॉफिट मार्जिन कमी होईल की नाही. तर मी काय सांगेन यालाच, मला तुम्ही गुड्स आहे ना मुंबईला पाठवू नका, तुम्ही तुमच्या पुढेच सातारा तिथे इकडे पाठवा. ओके, लक्षात द्या कसं. ह्यानी गुड्स ह्याला पाठवले असते तर लोकेशन ऑफ सप्लायर इथे आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय इथे आहे, हे एकाच राज्यामध्ये तर काय प्रॉब्लेम नाही. पण हे जर का 2-3 राज्य असतील वेगळी तर मग वेगळ्या प्रकारे इथे काय होईल, CGST AGST सी, हे लक्षात घ्या. ओके, आता इकडे तुम्ही मुंबई पुणे सातारा सांगली असं घेऊ नका, इथे काय घ्या, इकडे महाराष्ट्र घ्या. ओके, इकडे महाराष्ट्र आहे आणि मागणारा कोण आहे, इकडे हे दिल्ली आहे. आता जर का दिल्लीवरून महाराष्ट्रामध्ये ऑर्डर येते तर मध्ये गुजरात किंवा MP आहे, मध्ये गुजरात किंवा समजा राजस्थान आहे, गुजरात किंवा राजस्थान आहे. समजा इथे गुड्स उपलब्ध असतील तर मी ह्यांना बोलणार नाही ना की मुंबईला गुड्स आणा, मी काय सांगेन तुम्ही तिकडे पुढेच पाठवा. किंवा राजस्थानमध्येच मागणी आहे पण त्यांना माहीत नाही सप्लायर आपल्या स्टेटमध्ये आहे, मी सांगेन तिकडे तुमच्या 5 किलोमीटर गुड्स पाठवून द्या. असं होऊ शकते ना. आता ह्या केसमध्ये अशा केसमधलं हे ट्रान्झॅक्शन आहे, सप्लायर आणि रिसिपियंट आहे. हा जो सप्लाय होतो हा ऑर्डर टू डिलिव्हर द गुड्स हा 3रा पर्सन सांगतो, हे लक्षात घ्या. सप्लायर आणि रिसिपियंट आहे. इट इज इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय दिस 2 सप्लाय. हे करा, ह्यात कसं होईल, फर्स्ट सप्लाय इज बाय सप्लायर टू 3rd पर्सन अँड सेकंड सप्लाय इज बाय 3rd पर्सन टू रिसिपियंट. 2 इनवॉइस बनतील ना, यात 2 इनवॉइस बनतील. ॲक्च्युअल रिसिपियंटला गुड्स मिळणार आहे पण सप्लायर त्या रिसिपियंटच्या नावाने इनवॉइस नाही बनवणार.
डायरेक्शन कोणाचं आहे? डायरेक्शन आहे हा सप्लायर गुड्स पाठवेल, डिलिव्हरी ऑफ गुड्स करायचं आहे, हा सांगेल तुम्ही तिकडे पाठवा गुड्स. पण बिल कोण बनवेल? प्लेस ऑफ सप्लाय, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस ऑफ थर्ड पर्सन. आता ह्याच्याकरता काय होईल? गुड्स ॲक्च्युली इथे आले आणि मग ह्यांनी पाठवले असते. हे समजलं जातं की ह्यांनी ॲक्च्युली गुड इथे घेतलेत आणि मग ह्यांनी पाठवले. ओके, हे दोघं जर सेम स्टेटमध्ये असतील तर CGST AGST येईल. एक काय येईल? लोकेशन ऑफ सप्लायर आणि दुसरं काय येईल? प्लेस ऑफ सप्लाय. आणि हा जेव्हा ह्याला इन्व्हॉइस बनवतो, हे दोन्ही जर सेम स्टेटमध्ये आहेत तर त्याप्रमाणे LOS आणि POS येईल. आणखी मी खाली मला वेगळा चार्ट दाखवतो. ह्याच बघत कसं आहे, हा एक आहे गणेश ट्रेडर्स, दुसरा आहे मारुती ट्रेडर्स. या गणेश ट्रेडर्सला सांगितलं मारुती ट्रेडर्सनी, किंवा इथे गणेश ट्रेडर्सनी सांगितलं मारुती ट्रेडर्सला की गुड्स पाठवा तुम्ही प्राईम हार्डवेअरकडे. ओके, कसं होईल? ऑर्डर ऑफ डिलिव्हरी ऑफ गुड्स. ह्या चार्टने कसं केलं आहे? मारुती ट्रेडर्सनी ऑर्डर दिली गणेश ट्रेडर्सला की गुड्स तुम्ही आमच्याकडे नका पाठवू, तुम्ही गुड्स पाठवा प्राईम हार्डवेअरकडे. आता तुम्हाला काय दिसतं? डिफॉल्ट रूल काय? लोकेशन ऑफ सप्लायर इथे आहे महाराष्ट्र आणि प्लेस ऑफ सप्लाय काय होतो तिकडे. हा डिफॉल्ट रूल लागू होत नाही या केसमध्ये, कारण दिलं इकडे स्पेसिफिकली, इकडे दिलं आहे. हा बिल कोणाला करतो? ह्याला करतो ना. डिलिव्हरी तिकडे करेल पण बिल बनवेल CGST AGST. आलं लक्षात? आणि मारुती ट्रेडर्स, गणेश ट्रेडर्स बिल बनवेल आणि मारुती ट्रेडर्स ह्याला पेमेंट करेल. ह्या GST 1 मध्ये ह्याचं नाव टाकेल, टॅक्स टाकेल CGST AGST, हा ह्याला पेमेंट करेल. आणि मारुती ट्रेडर्स प्राईम हार्डवेअरकडून पैसे घेईल, त्याला इन्व्हॉइस पण देईल, बिलिंग करेल, याच्यावरती IGST येईल. कळलं कसं? म्हणजे ॲक्च्युली काय होतं, ह्यांनी गुड्स घेतले असते तर टॅक्स काय आला असता, आणि मग ह्यांनी पुढे पाठवले असते तर टॅक्स काय यायला पाहिजे? IGST. तोच येणार आहे, तोच येणार आहे. पण ह्याच्याकरता हा रिसिपियंट नाही आहे, याच्याकरता रिसिपियंट मारुती ट्रेडर्स आहे. अल्दो गुड्स मुवमेंट गुड्सची महाराष्ट्राबाहेर होते तरी पण IGST येणार नाही तिकडे. इथे रिसिपियंट बघितला जाईल. इथे रिसिपियंट कोण आहे त्याचा? तो कुठे आहे? सेम स्टेटमध्ये. हेच जर आता थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. इकडे बघा, इथे गणेश ट्रेडर्सला ऑर्डर दिली मारुती ट्रेडर्सनी की गुड्स पाठवा. आता हा याला गुड्स पाठवतो. मुवमेंट ऑफ गुड्स काय? लोकेशन ऑफ सप्लायर, प्लेस ऑफ सप्लाय याचा बघायचा आहे. हा कर्नाटकामध्येच आहे. ओके, पण हा जेव्हा ह्याला बिलिंग करेल तेव्हा इकडे CGST AGST. कळलं? कारण हे दोन्ही सेम स्टेटमध्ये आहेत. म्हणजे ह्यांनी गुड्स ह्याला जरी पाठवले तरी ह्याला पाठवले असं मानलं जाईल, आणि ह्यांनी ह्याला पाठवले तर काय टॅक्स लागेल? तसंच येईल. सब्जेक्ट टू सेक्शन 10चा तुम्हाला अर्थ कळला? सब्जेक्ट टू सेक्शन 10 तिकडे जे दिलं आहे त्याप्रमाणे तिकडे प्लेस ऑफ सप्लाय घ्या. इथे हे दिलं आहे, प्लेस ऑफ सप्लाय काय घ्यायचं. आणि हे आणखीन तिसरं एक वर्जन काय असेल याचं की 3 वेगवेगळी स्टेट आहेत. इथे यांनी ऑर्डर दिली मारुती ट्रेडर्सनी, गणेश ट्रेडर्सला ऑर्डर दिली. ओके, या दोघांमधला व्यवहार आहे. पण गुड्स कुठे पाठवायचे? गुड्स पाठवायचे तामिळनाडूमध्ये. आता इथे IGSTच येईल, IGSTच येईल. पण हा काय लिहिल? प्लेस ऑफ सप्लाय काय लिहिल? प्लेस ऑफ सप्लाय लिहिल कर्नाटक. रिसिपियंट कुठे आहे? ज्यांनी ऑर्डर दिली त्या नावाने बिल बनवायचं आहे तो कुठे आहे? कर्नाटकमध्ये. मग तो लिहिल प्लेस ऑफ सप्लाय कर्नाटक. ॲक्च्युली गुड्स गेले कुठे? तामिळनाडूमध्ये. म्हणजे इकडे बिल टू काय? कर्नाटका.
आणि शिप टू काय, तामिळनाडू. इनवॉइस जेव्हा बनवला जातो ना तेव्हा इनवॉइसच्या फॉर्मॅटमध्ये हे दिलं जातं की बिल कोणाच्या नावाने आहे आणि ते पाठवायचे कुठे, शिप कुठे करायचे. बिल टू शिप 2 वेगवेगळे कॉलम येतात. आता तुम्ही बघाल जसं डीमार्ट आहे, तर डीमार्टचं जे हेड ऑफिस आहे ते ऑर्डर देतं की आमच्या कुठल्या ब्रँचला माल पाठवायचा. बिल हेड ऑफिसला जातं. कळलं, एडी नंबर एकच आहे. बिल बनवा तुम्ही हेड ऑफिसच्या नावाने आणि शिप कुठे करा, ज्या स्टोअरला सांगते तिकडे शिप करा. एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, बिल्डर आहे, ते 3-4 साईट चालू आहे, तो सांगतो की बिल तुम्ही इथे करा आणि शिप तिकडे करा. आलं लक्षात. रिसिपियंट कोण आहे, त्याला ITC मिळतो. आता ह्या केसमध्ये याचा हा बघा, हा सप्लायर आहे, ह्याचा रिसिपियंट कोण आहे, हा आहे ना. पेमेंट हा याला करणार आहे आणि हा याला बिल करणार आहे. ॲक्च्युअल सप्लायर कोण आहे, थर्ड पर्सन जरी आला तरी ॲक्च्युअल सप्लायर कोण आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्यांना गुड्स पाठवा, बिल तुम्ही माझ्या नावाने करा ना. तुमच्याकडचा रिसिपियंट मी आहे, पेमेंट तुम्हाला मी करणार आहे, मला सप्लायर तुम्ही आहात, यांना मी बिल देईन, याचे सप्लायर मी आहे ॲक्च्युअलमध्ये. गुड्स कुठनं पण येऊ दे, पेमेंट तुम्हाला मला करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही ITC सेक्शन बघाल तेव्हा त्यात दिलेलं आहे असं की जेव्हा असा थर्ड पर्सननी व्यवहार केलेला असेल तेव्हा गुड्स रिसिव्ह केलेले असले पाहिजे. जर गुड्स ह्यांनी रिसिव्ह केले, ह्यांनी रिसिव्ह केलेच नाही गुड्स किंवा सर्व्हिस, तर तिथे मानलं जातं की त्यांनी रिसिव्ह केले. गुड्स रिसिव्ह केल्याशिवाय ITC मिळत नाही. पण ऑर्डर दिली, शिप झाले की नाही, बिल टू इकडे आहे, शिप टू तिकडे झाले, तर ह्यांनी गुड्स रिसिव्ह केले असं मानलं जाईल आणि मानलं जाईल, ITC मिळेल. सर्व्हिस, त्यांनी सर्व्हिस सांगितली ह्याला द्या, त्यांना सर्व्हिस दिली, बिल ह्याच्या नावाने आहे, सर्व्हिस त्यांना मिळाली, तर ह्याला सर्व्हिस मिळाली हे मानलं जाईल. ह्याला ते काय प्रश्न नाही, कारण तो गुड सर्व्हिस रिसिव्ह करतोच आहे ना, त्याला मिळणारच आहे ITC. पण ह्याला ITC मिळण्याकरता गुड्स तो डायरेक्ट रिसिव्ह करतच नाही आहे, गुड्स पाठवायला सांगतो. त्यामुळे तिकडे तशा प्रकारचं तरतूद केलेली आहे की ज्यावेळेस बिल टू शिप टू मॉडेल असेल तर ह्या थर्ड पर्सन ह्याच्यामुळे हा व्यवहार दोघांमध्ये होतो. म्हणजे याला गुड्स विकायचे आहेत आणि याला पाहिजे, पण हे एकमेकांशी संबंधित नाही आहेत, ह्याच्या थ्रूच सप्लाय होणार. किंवा ह्या दोघांचा ॲग्रीमेंट आहे की जसे आम्ही गुड्स सांगू तुम्ही द्यायचे आणि जिकडे सांगू तिकडे शिप करायचे. आलं लक्षात. मग ह्या केसमध्ये हा सप्लायर आहे, हा रिसिपियंट आहे आणि ह्याच्याकरता गुड्स ह्यांनी घेतलेले आहेत. हा रिसिपियंट आहे, हा सप्लायर आहे. जो रिसिपियंट आहे त्याला ITC मिळणार. हा जेव्हा इनवॉइस बनवेल तेव्हा याच्यामध्ये एक नाव असेल की हा बायर आहे, बिल टू ह्याला आहे आणि माल पाठवतो त्याला. ही दोघांची पण नावं त्यामध्ये बिलामध्ये येतील. बिल गरज नाही त्याप्रमाणे बनवेल बिल. आलं लक्षात. लॉ गुंतागुंतीचा का होतो, कारण वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनला तुम्ही एकच ट्रीटमेंट देऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारची गुंतागुंतीची तरतुदी येते आणि ती आपल्याला समजून घ्यावी लागते. याला नावच दिलं आहे बिल टू शिप टू मॉडेल. ॲटलिस्ट तुम्ही एकदा वाचलं तुम्हाला क्लिअर होईल, हे लक्षात घ्या. एक मुवमेंट आहे, दुसऱ्या केसमध्ये बिल टू शिप टू आहे. आता तिसरी केस काय, इथे मुवमेंट नाही आहे गुड्सची, गुड्सची मुवमेंट नाही आहे इकडे. तुम्हाला काढायचं आहे काय, प्लेस ऑफ सप्लाय काढायचं आहे. वेअर द सप्लाय डज नॉट इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स. इकडे मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. वेदर बाय सप्लायर ऑर द रिसिपियंट द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ सच. गुड्स कुठे आहेत, इथे गुड्स आहेत या जागेवरती, तोच प्लेस ऑफ सप्लाय आहे. LOS लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय गुड्स कुठे आहेत.
एक्झाम्पल बघायचं काय, न्यूटन प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली हॅज लीज इट्स मशीन्स 8 लाख टू ग्रॅव्हिटी प्रायव्हेट लिमिटेड. मशीन काय केली, लीजवर दिली, 5 वर्ष 10 वर्षसाठी लीजवर दिली ती मशीन. नोएडा उत्तर प्रदेश, दिल्लीवरून नोएडाला दिली फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स ऑन अ मशीन, रेंट रुपीज 35,000. 12 महिन्यानंतर रिसिपेंट कोण आहे, ग्रॅव्हिटी प्रायव्हेट लिमिटेड. रिक्वेस्ट सप्लायर कोण आहे, न्यूटन प्रायव्हेट लिमिटेड, टू सेल द मशीन टू इट फॉर 5 लाख. मग तुम्ही 5 लाखाला मशीन विका. या केसमध्ये काय होईल, देर विल बी नो मुवमेंट ऑफ गुड्स, गुड्सचं मुवमेंट नाही आहे. द सेम विल बी सोल्ड ऑन ॲज इज वेअर इज बेसिस, जशी आहे जेथे आहे तशी विका. द लोकेशन ऑफ द मशीन ॲट द टाईम ऑफ सच सेल विल बी द प्लेस ऑफ सप्लाय, म्हणजे नोएडा. ओके. न्यूटन लिमिटेड न्यू दिल्ली आहे, यांनी मशीन कोणाला दिली, नोएडा उत्तर प्रदेश. मशीन लावली, इन्स्टॉल केली. आता त्याचं रेंट द्यायचं आहे दर महिन्याला, ते किती आहे, 35,000. ओके. दुसरं एक्झाम्पल बघा, गंगाधर लिमिटेड opens a new branch office at Gurgaon, Haryana. It purchases a building for office from Gajodhar Builders. It also enters into a separate contract with Gajodhar Builders for purchase of pre-installed office furniture and fixtures. आता बिल्डिंग जी आहे त्याच्यावर GST लागतो का, CC आहे, बिल्डिंग कंप्लीट आहे. There will be no GST liability on purchase of building. सेल ऑफ बिल्डिंग इज कवर शेड्यूल 3 मध्ये बघितलं आपण. पण ऑफिस फर्निचर आणि फिक्चर आहे विल बी लायबल टू GST. आणि इथे काय, देर इज नो मुवमेंट ऑफ ऑफिस फर्निचर अँड फिक्चर आहे. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच गुड्स, लोकेशन ऑफ दॅट टाईम ऑफ रिसीव. आलं लक्षात. ओनरशिप ऑफ गुड्स हे बदललं, पण तिथे देर इज नो ॲक्च्युअल ट्रान्सफर ऑफ गुड्स असेल, या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय काय असतो, लोकेशन ऑफ गुड्स असतो ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी टू रिसिपेंट. जेव्हा रिसिपेंटला त्याची मालकी हक्क दिला जातो तेव्हा गुड्स कुठे आहे, ज्या जागेवरती गुड्स आहेत तो प्लेस ऑफ सप्लाय आहे. मला तुम्ही जे म्हणाल की इकडे आता हे मशीन हे विकतायत, हे मशीन विकतायत, हे न्यू दिल्लीमध्ये यांचा बिझनेस आहे, त्यांनी मशीन इकडे भाड्याने दिले. ओके, भाड्याने दिले. मग इथे त्यांना उत्तर प्रदेशमध्ये जर का भाड्याने द्यायची आहे तर GST नंबर घेण्याची गरज नाही का उत्तर प्रदेशमध्ये, मशीन इथे भाड्याने दिलेली आहे. ओके, हे एकच फक्त ॲग्रीमेंट केलं की मशीन भाड्याने दिले, IGST लावला जाईल, बरोबर आहे ना. त्यांना क्रेडिट मिळेल, रेव्हेन्यू कोणाला मिळेल, त्याचा AGST पार्ट कोणाला मिळेल. प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, उत्तर प्रदेश आहे ना. मग इथे ॲक्शन नाही घेतलं तरी तो इफेक्ट मिळतो ना, त्या राज्याला आपला रेव्हेन्यू मिळतो. पण ज्यावेळेस विदिन द स्टेट सेल करायची मशीन, सेल करायची आहे, त्यावेळेस CGST आणि AGST कुठला येईल, AGST दिल्लीचा येईल का उत्तर प्रदेशचा येईल. प्रॉब्लेम असा आहे ना. आता मग जर त्यांनी ॲक्शन घेतलं असेल उत्तर प्रदेशमध्ये, त्याला तिकडे हे ॲक्टिव्हिटी करायची आहे. आता ही त्याला कायमस्वरूपी करायची आहे का फक्त एवढ्या मशीन विकण्यापुरतीच करायची आहे, मशीन विकण्यापुरतीच करायची आहे. मग त्याकरता ऑप्शन काय, हां 90 दिवसाकरता टेम्पररी नंबर कुठला किती मिळतो, त्याच्यावर टॅक्सेबल पर्सन. पण ही मशीन विकायची आहे, आम्हाला नंबर द्या किती म्हणून, तो नंबर घेईल, हे एवढा हा सप्लाय करेल. तुम्हाला समजतं ना मी काय म्हणतो. जर त्यांनी CGST AGST
न्यू दिल्लीचा केला तर उत्तर प्रदेशमध्ये त्याचा HGSTचा क्रेडिट मिळणार नाही, मिळू शकत नाही. आणि सप्लाय झाला आहे कुठे, HGST झाला आहे कुठे, उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे ना. मग उत्तर प्रदेशमधला नंबर पाहिजे की मग GSTचा, मग तो कसा मिळेल? तेव्हाच मिळू शकतो ज्या वेळेस उत्तर प्रदेशमध्ये रजिस्ट्रेशन त्याच्याकडे असेल. जर नसेल तर घ्यावं लागेल. फक्त एवढं करण्याकरता घ्यावं लागेल. मग टेम्पररी सी कॅज्युअल X%. मी तुम्हाला एखादी अशी क्वेरी काढतो ना त्यावेळेस जरुरी नाही की ते बरोबरच असेल. तुम्हीच विचार करायचा मी चुकीचं बोलतोय का, हे योग्य आहे की नाही, ज्या काही तरतुदी आहेत त्यात हे गरजेचं आहे का, हे त्यात बसतं का. समजलं ना काय. कोर्ट मॅटर का होतात? जे अभ्यासक आहेत टॅक्सपेअरच्या वतीने त्यांना वाटतं याप्रमाणे लॉ आहे, आणि जे डिपार्टमेंटचे सरकारचे अभ्यासक आहेत त्यांना वाटतं याप्रमाणे टॅक्स द्यायला पाहिजे, म्हणून ते कोर्ट मॅटर होतात ना. अदरवाईज का होतील? मी तुम्हाला एक व्ह्यू दिला की बाबा ह्या व्ह्यूप्रमाणे त्यांनी सांगितलं आहे की नो मुवमेंट ऑफ गुड्स आहे, तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? जिथे गुड्स आहे तिथेच होईल. मग तो जो इनवॉइस त्याला बनवायचा आहे CGST आणि HGST स्टेट कुठला आहे? उत्तर प्रदेश. ते नोएडा आहे ना. मग उत्तर प्रदेश HGST टाकण्याकरता जर नंबर दिल्लीचा असेल तर त्या नंबरवरून तो HGST उत्तर प्रदेश देऊ शकतो का? नॉट पॉसिबल. पण सर्व्हिस दिली तर सप्लायर कुठे आहे? एका स्टेटमध्ये, आणि रिसिपियंट कुठे आहे? वेगळ्या स्टेटमध्ये. सर्व्हिस दिली जाऊ शकते, पण गुड्स तिकडे इन्स्टॉल आहेत, गुड्स तिकडे रेडी आहेत, आणि ते काय करते? तो नो मुवमेंट ऑफ गुड्स सप्लाय करतोय. मग ह्या केसमध्ये काय करायला लागेल? आली ना कोणत्या इकडे प्लेस ऑफ सप्लाय जर का उत्तर प्रदेश आहे आणि सप्लायर उत्तर प्रदेशमध्ये नाहीच आहे रजिस्टर, तर ह्या ट्रान्झॅक्शन करता रजिस्ट्रेशन त्याला घ्यायला लागेल की नाही लागेल? आणि मग सोपा पर्याय काय? CTP. मी तुम्हाला जेवढ्या अशा प्रकारच्या डिफिकल्ट क्वेरी सांगतो ना तेवढा तुमच्या कामात लागणार नाही आहेत. फक्त तुमचा आहे ना विचार सगळं चालू होतील, आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्ट लिंक व्हायला लागतील. इथे हे दिलं आहे, तिकडे ते दिलं आहे, मग काय करायला पाहिजे हे सगळं बघावं लागतं. समजलं ना काय. एखाद्याचं ऑपरेशन करायचं आहे, डॉक्टर बघतात ना त्याचं BP नॉर्मल आहे का, ह्याचं डायबिटीस आहे का, ह्याला कुठल्या औषधाची एलर्जी आहे का, बघतात ना. तसं हे आहे. तुम्हाला एक प्रोव्हिजन तुम्ही बघताय, पण त्याला संबंधित दुसरी कुठली प्रोव्हिजन आहे कनेक्टेड ती बघावी लागते, आणि त्यानुसार जी प्रोसिजर करायची आहे, जी प्रोसिजर लागू होते ती कशी अंमलात होईल, कशी इम्प्लिमेंट होईल याचा विचार तुम्हाला करायला लागतो. समजलं ना काय. एक मुवमेंट आहे, दुसरं मुवमेंट नाही आहे. अजून काय बघितलं आपण? बिल टू शिप टू. ओके. आता प्लेस ऑफ सप्लाय गुड्स परचेस ओव्हर द काउंटर इन वन स्टेट अँड मूव टू अनदर स्टेट बाय द बायर. कशा प्रकारे बघा इकडे. आता रजिस्टर रिसिपियंट असेल तर तो तर सांगतो की मी गुड्स घेऊन जाणार आहे, वेगळ्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे. ई बिल तुम्ही बनवता का मी बनवतो? ई बिल तिथे बनणार आहे. ई बिलवरून क्लिअर होतं की नाही की टर्मिनेट कुठे होणार आहे मुवमेंट. त्यानुसार काय होईल? प्लेस ऑफ सप्लाय तिकडे फिक्स होईल. पण जिकडे रिसिपियंट कोण आहे? अनरजिस्टर्ड पर्सन आहे, तो ओव्हर द काउंटर परचेस करतो. समजा एक व्यक्ती आहे, तो राजस्थानमधनं आला. एक अशी कंपनी आहे की ज्यांच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय आहेत ब्रँचेस आहेत, आणि त्यांच्या मुंबईला हेड ऑफिस आहे, आणि त्यांची मीटिंग आहे मुंबईला. आता जी राजस्थानला किंवा समजा डीलर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, मॅन्युफॅक्चररनी मीटिंग ठेवली की सगळ्या स्टेटच्या मॅन्युफॅक्चर डिस्ट्रीब्युटर त्यांनी बोलवलं.
सगळ्या शेटच्या डिस्ट्रीब्युटरला मॅन्युफॅक्चरिंग सांगितलं की तुम्ही मुंबईला या, एक मीट आहे सगळ्या डिस्ट्रीब्युटरचा. आता ज्या वेळेस तो डिस्ट्रीब्युटर जो आहे राजस्थानचा, त्याचा जो प्रतिनिधी आहे तो मुंबईला येतो आणि राजस्थानचा जो डिस्ट्रीब्युटर आहे तो त्या प्रतिनिधीला सांगतो की आपल्या कंपनीकरता एक लॅपटॉप लागतो, तुला लॅपटॉप लागतो, काम कर, तू मुंबईला जा, तुला व्हरायटी ऑफ लॅपटॉप बघायला मिळतील, स्वस्तामध्ये मिळेल, तू घे आणि कंपनीच्या नावाने बिल कर आणि पेमेंट कर. बरोबर आहे. आता अशा प्रकारे जर रजिस्टर्ड पर्सन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो बिलावरती ED नंबर टाकायला सांगतो. ED नंबर टाकला का पेमेंट तो कंपनीच्या वतीने करतो. B2B सप्लायमध्ये तर काय होतं, टर्मिनेट कुठे होणार आहे डिलिव्हरी हे ते क्लिअर होतं. पण B2C सप्लाय हे तर काय, वेअर द सप्लाय ऑफ गुड्स इज मेड टू पर्सन. इथे काय म्हटलं आहे, अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन. काय म्हटलं, अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन. द प्लेस ऑफ सप्लाय ह्याला ITC पाहिजे ना. जो राजस्थानचा डिस्ट्रीब्युटर आहे त्याचा जो माणूस आहे त्याला माहिती आहे की आपल्याला जे बिल बनवायचं आहे तिथे आपल्याला सांगायचं आहे मी कंपनीच्या कामाकरता मुंबईला आलो आहे, हे मी घेऊन जाणार आहे राजस्थानला, हा आमच्या कंपनीचा GST नंबर आहे, ह्या नावाने काय कर, बिल बनव आणि पेमेंट तुला मी ऑनलाईन करतो. तो ऑनलाईन त्याला पेमेंट करून देईल, डेबिट कार्ड देईल, काही करेल, पेमेंट करून देईल त्याला. क्लिअर नाही एवढं. इकडे प्लेस ऑफ सप्लाय फिक्स होईल की नाही होईल. पण जे अनरजिस्टर्ड पर्सन आहेत, एखादा स्टुडंट आहे तो आपल्या नातेवाईकडे मुंबईला आला, तर UPवरनं मुंबईला आला आणि त्याला वाटलं इथे आपण चांगला लॅपटॉप घेऊ आणि UPला घेऊन जाऊ. अशा केसमध्ये काय करायचं, द प्लेस ऑफ सप्लाय नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कॉन्ट्ररी कंटेंट. आता क्लॉज A मध्ये आणि C मध्ये काय दिलं असेल, A मध्ये काय मुवमेंट ऑफ गुड्स आहे, C मध्ये काय हां नो मुवमेंट आहे. इथे काय दिलं असेल, बी द लोकेशन ॲज पर द ॲड्रेस ऑफ द सेड पर्सन. प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, एक व्यक्ती मुंबईला राहतो, त्याचा नातेवाईक UPमधला त्याच्याकडे आला आणि त्यांनी लॅपटॉप घेतला, वॉरंटी वगैरे विचारले किती आहे, त्यांनी सांगितलं माझा ॲड्रेस जो आहे तो UPचा आहे, हा ॲड्रेस टाका. समजतं ना काय. बी द लोकेशन ॲज पर द ॲड्रेस ऑफ द रिसिपेंट. हा काय UP आहे, हा कोण आहे, अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन, म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सन आहे. Be the location as per the address of the said person recorded in the invoice issued in respect of said supply, and the location of supplier where location as per the address. Place of supply काय येईल, place of supply काय येईल, जो ॲड्रेस दिला आहे रिसिपियंटनी तो येईल आणि जिथे ॲड्रेस ऑफ सेड पर्सन इज नॉट रेकॉर्डेड इन द इनवॉइस तिथे काय येईल, लोकेशन ऑफ सप्लाय. दोन केस आहेत, एक रिसिपियंट ॲड्रेस देईल किंवा देणार नाही. जर रिसिपियंट कोण आहे, अनरजिस्टर्ड पर्सन असेल. रिसिपियंटनी ॲड्रेस बघा, रजिस्टर्ड पर्सन मी सांगितलं की राजस्थानचा डीलर आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, तो रजिस्टर आहे, त्याला ITC पाहिजे. तो ते ठोकून सांगेल ना मला इनवॉइसवरती हा नंबर टाकून पाहिजे, माझा ॲड्रेस सगळं टाकून द्या आणि ITC लावून द्या. मी एक घेऊन चाललो आहे, डिलिव्हरी टर्मिनेट होईल, कुठे होईल, राजस्थानला होईल. पण जिथे अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्याला ITC घ्यायचा नाही आहे. पण वॉरंटी पर्पज काही कारणासाठी जेव्हा तो बिल मागतो किंवा बिल देणं हे तर जरुरी आहे. सप्लायरला इनवॉइस त्यांनी बनवलाच पाहिजे. पण इनवॉइसची पोझिशन पुढे बघायची आपल्याला. जेव्हा गुड्स सप्लाय होतो तेव्हा सप्लायरला इनवॉइस बनवलाच पाहिजे. टॅक्सेबल सप्लाय असेल तर काय येईल, टॅक्स इनवॉइस, आणि एकदम सप्लाय असेल तर काय येईल, बिल ऑफ सप्लाय. हा त्याला बनवलाच पाहिजे. तो बनवेल, ॲड्रेस विचारेल, ॲड्रेस विचारला तर ह्यात पण असं आहे, ॲड्रेसचं पण असं आहे की एक अमाऊंट आहे, सपोज 50,000 इथपर्यंत अमाऊंट असेल तर ॲड्रेस टाकला नाही तरी पण चालतो. इन केस ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन, तुम्ही डीमार्टवरून काही गुड घेत असाल, 2,000 5,000 बिल करत असाल, ते ॲड्रेस विचारत नाही, काही विचारत नाही. मग तिकडे काय येतं, लोकेशन ऑफ सप्लायर जो असेल तोच काय येतो, रिसिपियंटचा ॲड्रेस येतो. पण जर तिकडे रिसिपियंट सांगतोय की तुम्ही मला वॉरंटी पाहिजे, ॲड्रेस घ्या, आणि त्याने ॲड्रेस दिला,
त्यांनी ॲड्रेस दिला म्हणजे रेकॉर्डवरती आला, तर मग जे लोकेशन आहे कोणाचा रिसिपियंटच्या ॲड्रेसवरती तो प्लेस ऑफ सप्लाय होईल. हे बघा इथे काय आहे की जो इनवॉइस बनवला जातो त्याचा रूल आहे हा. ओके, ह्याचा रूल आहे टॅक्स इनवॉइस रूल 46 प्रमाणे बनतो. तर ह्याच्यावरती काय येतं, सिरियल नंबर असतो अप टू 16 डिजिट. हे मी घेणार नाही परत, हे मी घेणार आहे. आता फक्त मला मुद्दा काय सांगायचा आहे की इथे फक्त एवढं असं आहे की इफ रिसिपियंट अनरजिस्टर्ड असेल आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय 50,000 त्याहून जास्त असेल तरच नियमानुसार नेम आणि ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट, डिलिव्हरी अलॉंग विथ नेम ऑफ स्टेट हे टाकावं लागतं. 50,000च्या वरती असेल तर, 50,000च्या खाली असेल लेस दॅन 50,000 तर अनरजिस्टर्ड रिसिपियंट मे स्टील रिक्वेस्ट द अपोर्सर डिटेल टू बी रेकॉर्डेड इन द टॅक्स इनवॉइस. त्यांनी सांगितलं तर रेकॉर्ड होईल, अदरवाईज त्यांना कंपल्सरी इनवॉइसवरती अनरजिस्टर्ड पर्सनची नावं ॲड्रेस टाकण्याची गरज नाही. इज ऑफ डुईंग बिझनेसचा भाग आहे. सरकारला काय गरज आहे, कशाला पाहिजे तुम्हाला, कोणाला आम्ही सप्लाय केला आणि कोणी घेतला, आला लोक लाईनीत उभे आहेत, त्यांना नाव विचारा आणि ॲड्रेस विचारा, वेळ जाईल की नाही जाईल. कुठले गुड्स कोणाला दिले, बिल नंबर बनला, हे गुड्स गेलेत, एवढे पैसे आलेत, रेकॉर्डला आहे, नाव ॲड्रेसची गरज नाही, कारण अनरजिस्टर्ड पर्सन आहे, त्याला आय टी सी घ्यायचं नाही, तुम्हाला आय टी सी द्यायचं नाही आहे, तुम्हाला टॅक्स मिळतोय, तुम्ही टॅक्स घ्या. तरतूद म्हणून असे केले गेले. पण ह्याच्यामध्ये काय होतं, जर वेगळ्या राज्यामध्ये रिसिपियंटचा असेल तर कन्झम्पशन त्या राज्यामध्ये होतं, पण रिव्हेन्यू जिकडे सप्लायर आहे त्या राज्यालाच मिळतो. आलं लक्षात. आणि हे काय म्हणतात त्याला, तुझ्याकडे बिल आहे ना, तू बिल घेऊन ये, तुला वॉरंटी देऊ आम्ही. मी बसलो ना इकडे, नाव ॲड्रेसची काही गरज नाही, बिल आणलं, तिथे गुड्सची माहिती आहे की तुला कुठल्या नंबरचा आम्ही गुड्स दिला आहे, लॅपटॉपचा जो काही नंबर असतो, जी वस्तू असते तिकडे दिलेलं असतं की तुम्हाला कुठला लॅपटॉप दिलेला आहे, कधी दिलेला आहे, ते बघतात बिलानुसार की बा हा तो ज्यांना लॅपटॉप त्यांना कळतं बरोबर. प्रत्येक जी वस्तू असते, मॉनिटर असो किंवा काही असो, त्याला एक युनिक नंबर असतो, तो ते तिथे टाकतात, त्यांना कळतं की तो सप्लाय त्यांना केलेला आहे. तर त्यांच्या रेकॉर्डला ते असतं की कुठल्या व्यक्तीला काय दिलं गेलं आहे, किंवा कुठल्या इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट कुठले गुड्स गेले, त्यांच्या रेकॉर्डला ते असतं. त्यानुसार आता इथे त्यांनी काय प्रोव्हिजन केली, अमेंडमेंट होऊन आलेले आहे. हे अमेंडमेंट होऊन आलेलं आहे, मी मला परत दाखवतो. आपण काढतोय काय, प्लेस ऑफ सप्लाय शॅल. प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, किंवा वेअर द सप्लाय ऑफ गुड्स इज मेड टू पर्सन. कोण गुड्स कोणाला दिलेला, अनरजिस्टर्ड पर्सनला. बी द लोकेशन ॲज पर द ॲड्रेस ऑफ द सेट पर्सन रेकॉर्डेड इन द इनवॉइस इश्यूड इन रिस्पेक्ट ऑफ सेट सप्लाय. इथे एक भाग संपला. ओके, आहे ना ॲड्रेस, ॲड्रेस यूपीचा आहे ना, मग प्लेस ऑफ सप्लाय काय आला, यूपी. सप्लायर कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये, म्हणजे लोकेशन ऑफ सप्लायर काय, महाराष्ट्र. प्लेस ऑफ सप्लाय काय, यूपी. काय होईल, इंटरनेट सप्लाय होईल ना. पण तेच जर का द लोकेशन ऑफ द सप्लायर वेअर द ॲड्रेस ऑफ द सेट पर्सन इज नॉट रेकॉर्डेड इन द इनवॉइस, जर रेकॉर्ड नाही केला तर तिथे काय येईल, प्लेस ऑफ सप्लाय द लोकेशन ऑफ द सप्लायर जिथे ॲड्रेस ऑफ सेट पर्सन इज नॉट रेकॉर्डेड इन द इनवॉइस. जर रेकॉर्ड नाही झाला तर मग जो लोकेशन ऑफ सप्लायर जे आहे तेच काय असेल, प्लेस ऑफ सप्लाय असेल. पण जर ॲड्रेस रेकॉर्ड झाला तर त्या ॲड्रेसवरती जे ठिकाण आहे तिथे प्लेस ऑफ सप्लाय, आणि ते ठिकाण जर महाराष्ट्राबाहेरचं आहे तर मग काय झालं, IGST येईल.
where the address of the unregistered person is recorded in the invoice. POS is the location as per address, or else POS is location of the supplier. कळलं एवढं? आणि सिम्पली मेन्शन द स्टेट पुरेसं आहे. जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे इन्स्टेड ऑफ कम्प्लीट ॲड्रेस तिथं फक्त स्टेट पुरेसं आहे ॲड्रेसमध्ये. त्यांनी खाली दिलं एक्सप्लेनेशनमध्ये, फॉर द पर्पजेस ऑफ दिस क्लॉज रेकॉर्डिंग ऑफ द नेम ऑफ द स्टेट ऑफ द सेड पर्सन इन द इनवॉइस शॅल बी डीम टू बी द रेकॉर्डिंग ऑफ द ॲड्रेस ऑफ द सेड पर्सन. हे दिलेलं आहे. संपूर्ण त्याचा घरदार नाही माहिती पाहिजे, फक्त राज्य कळलं पुरेसे आहे. नियम काय? GST काय? कन्झम्पशन बेस्ड टॅक्स आहे. जिकडे कन्झम्पशन होणार आहे म्हणजे ज्या राज्यातल्या नागरिकांनी तो करभार सोचलेला आहे ते पैसे त्या राज्याला रेव्हेन्यू म्हणून मिळाले पाहिजेत. म्हणजे ते राज्य काय करेल? त्या राज्याच्या विकासाकरता ते पैसे वापरेल. पण टॅक्स कोण देतो? UPचा व्यक्ती. आणि टॅक्स मिळतो कोणाला? महाराष्ट्राला. हे टाळायचं असेल तर ही प्रोव्हिजन केले की तो व्यक्ती सांगेल की मी वस्तू घ्यायला आलो आहे महाराष्ट्रामध्ये, माझा ॲड्रेस टाका तुम्ही उत्तर प्रदेश, IGST येईल उत्तर प्रदेशला, त्याचा रेव्हेन्यू मिळेल. उद्देश एवढाच आहे. ही का केली? रजिस्टर पर्सन काय सांगतो की आमचा नंबर आहे, आम्हाला ITC पाहिजे, आमचा ॲड्रेस टाका, आम्हाला IGST लावून द्या. पण अनरजिस्टर्ड पर्सन सांगत नसेल तर तो रेव्हेन्यू कोणाला मिळतो? जो ज्या राज्यामध्ये सप्लायर त्यांनाच मिळतो. मग जर तो प्रॉपर त्या राज्याला मिळायला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्याकडनं काय घ्या? फक्त राज्याचं नाव घ्या. सप्लायर काय विचारेल त्याला? राज्याचं नाव काय तुमचं? तेवढं टाकलं त्यानुसार ठरेल प्लेस ऑफ सप्लाय काय. एक मुवमेंट आहे, दुसरं मुवमेंट नाही आहे. बिल टू शिप टू बघितलं. आता काय बघितलं? अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय. आता पुढचे केस काय? जिथे गुड्स असेंबल किंवा इन्स्टॉल होतात. गुड्स असेंबल किंवा इन्स्टॉल होतात. मशिनरी बनवली महाराष्ट्रामध्ये पण ती इन्स्टॉल करायची आहे गुजरातमध्ये, तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? इन्स्टॉल कुठे झाले? द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द प्लेस ऑफ सच इन्स्टॉलेशन ऑर असेंबली. जिकडे इन्स्टॉल केले गेले, असेंबल केले गेले ते राज्य आहे. आता हे बघा काय आहे? दिस इज अ केस ऑफ कंपोजिट सप्लाय ऑफ गुड्स वेर इन 2 सप्लायज आर इन्वॉल्ड. एक सप्लाय ऑफ गुड्स आहे आणि अँसेरी सप्लाय काय? इन्स्टॉलेशन किंवा असेंबली सर्व्हिस आहे. प्रिन्सिपल सप्लाय काय? गुड्स आहे विच आर बिंग इन्स्टॉल. समजलं ना? आता ह्यात काय थोडं दिलं बघा. सप्लायर मुंबईमध्ये आहे, रिसिपियंट नागपूरमध्ये आहे आणि तो सांगतो की तुम्ही मला इन्स्टॉलेशन करून द्या आग्रामध्ये. प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? आग्रा होईल. म्हणजे सप्लायर एका राज्यामध्ये आहे, रिसिपियंट दुसऱ्या राज्यामध्ये असंही असू शकतं आणि असेंबल वेगळ्या राज्यामध्ये केलं असंही असू शकतं. तर जिकडे ते म्हणजे जिकडे इन्स्टॉलेशन होईल किंवा जिकडे असेंब्ली होईल याचा अर्थ काय होतं? उपभोग त्या राज्यामध्ये होणार आहे. पण रेव्हेन्यू त्या राज्याला मिळाला पाहिजे, IGST त्या राज्याचा आला पाहिजे जिकडे इन्स्टॉल किंवा असेंबल केलं आहे. असे तर पॉसिबल नाही. एका राज्यामध्ये इन्स्टॉल केलं आणि दुसऱ्या राज्यात वापरतोय, इथे पॉसिबल नाही ना. म्हणजे जिकडे त्याचं कन्झम्पशन आहे त्या राज्याला टॅक्स मिळाला पाहिजे. उद्देश याचा एवढाच आहे. सप्लाय गुड्सचा आहे पण हा कंपोजिट सप्लाय गुड्स बरोबर इन्स्टॉलेशन दिलं जाणार आहे. आता शेवटचा हे आहे, वेन गुड्स आर सोल्ड सप्लाय ड्युरिंग अ जर्नी ऑन बोर्ड अ कन्व्हेन्स. जेव्हा वाहनातून प्रवासादरम्यान मालाची विक्री केली जाते तेव्हा मालाच्या पुरवठ्याचे ठिकाण निश्चित करणे कठीण होते. गाडी चालू आहे ना आता, वेदर इट इज लोकेशन फ्रॉम, तुम्ही काय कराल? वेअर द जर्नी, जिकडनं सुरुवात झाली द जर्नी ओरिजिनेट्स. दुसरं, वेदर इट इज द डेस्टिनेशन
जिकडे तो माल पोहोचला. तिसरं काय होऊ शकतं, वेदर इट इज इन एनी ऑफ द लोकेशन कवर्ड बाय द कन्व्हिनियन्स ड्युरिंग द जर्नी. जर तुम्ही ट्रेनमधून जात असाल तर ट्रेनचा मार्ग कसा आहे, ट्रेनचं जे काय रूट तुम्ही बघाल तर दुर्गम भागातनं ट्रेनचे ट्रॅक टाकलेले आहेत. नंतर आसपास वस्ती वाढत जाते, तो भाग वेगळा. पण ज्या वेळेस भूसंपादन केलं जातं रेल्वेच्या ट्रॅकसाठी तेव्हा ते असा भाग बघतात जिकडे जमीन स्वस्त आहे. बरोबर आहे ना. मग तिकडे तुम्हाला काय कळणार की बाबा हे नक्की भाग कुठला आहे, हा जी ट्रेन चालू आहे प्लेस ऑफ सप्लाय हे बाहेर काय आहे कळणारच नाही ना. विमानात कोण बसलं आहे आता कुठे आहोत कळणार आहे, बोटीमध्ये पाण्यात आहोत कळणार आहे कुठे आहोत. म्हणजे हा जो पॉईंट आहे की ती जागा तुम्ही डिस्कवर करा आणि ठरवा की कुठल्या जागेवर सप्लाय होतो. जेव्हा वाहनांना प्रवास होतोय मग ते वाहन बोट असेल, विमान असेल, रेल्वे असेल, बस असेल, काही असेल ना, जे मोड आहेत एअर ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट, रोड ट्रान्सपोर्ट, जे काय असेल, गुड्स त्या गाडीत चढवले, त्या वाहनात चढवले आणि नंतर जे पॅसेंजर आहेत ते जसे गुड्सची मागणी करतात त्यांना ते गुड्स दिले. प्लेस ऑफ सप्लाय काय घ्यायचा, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स when the goods are supplied on board a conveyance including vessels, म्हणजे जहाज, शिप काही असो, एअरक्राफ्ट, विमान, ट्रेन, मोटर व्हेकल, the place of supply shall be the location at which such goods are taken on board. जिकडे चढवले गेले त्या वाहनामध्ये सप्लाय तिकडेच झाला हे समजलं जाईल. एखादी गाडी वाहन निघालंय मुंबई टू दिल्ली, कुठेही सप्लाय हो, प्लेस ऑफ सप्लाय मुंबईच आहे. सेम ती गाडी दिल्लीला जाईल, दिल्लीवरून परत मुंबईला येईल. हा नियम सगळ्यांना लागू आहे ना. जिकडे गुड्स ऑनबोर्ड होतील, चढवले जातील, प्लेस ऑफ सप्लाय तो समजला जाईल. आता आपला डिफॉल्ट रूल जो आहे की लोकेशन ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय, तुम्ही कारण कसं आहे प्लेस ऑफ सप्लाय, ही गाडी जेव्हा मूव्ह करते, विमान जेव्हा चालू आहे तेव्हा तुम्ही कारण कसं काय प्लेस ऑफ सप्लाय काय, हा नियम करून टाकला. जिकडे ते गुड्स चढवलेत सप्लाय तिकडेच झाला हे समजलं जाईल. तुम्हाला काय 3 ऑप्शन होते लॉ मेकरला की जिकडे प्रवास संपतो ती जागा, जिकडे प्रवास सुरू होतो ती जागा, प्रवास संपतो ती जागा, किंवा मग ज्या जागेवर सप्लाय होतो ते काढणं शक्य नाही. मग ऑप्शन 2च उरले, प्रवास सुरू होईल ती जागा ठेवा किंवा प्रवास जिकडे संपतो ती जागा ठेवा. ट्रेनमध्ये कसे लॉंग रूट आहे, मध्ये एखाद्या शहराला तिकडे माल चढवला तर मग तोच प्लेस ऑफ सप्लाय. मुंबई टू दिल्ली समजा जर्नी असेल आणि मध्ये गुजरात आलं, अहमदाबाद आलं, तिकडे गुड चढवले तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, गुजरात, अहमदाबाद, गुजरात होईल. मग समजलं ना. डिफॉल्ट रूल लागू आहे पण ह्या ट्रान्झॅक्शनला डिफॉल्ट रूल लावता येत नाही कारण प्लेस ऑफ सप्लाय ठरवता येत नाही. गुड्स वाहनामध्ये आहेत, वाहनात सप्लाय केले जात आहेत तर प्लेस ऑफ सप्लाय काय काढावं, ते गुड्स वाहनात जिकडे चढवले ज्या ठिकाणी ते लोकेशन हे प्लेस ऑफ सप्लाय असेल. समजलं ना. Food supplied by Indian Railway on journey is common example. A person purchases power bank from the in-flight shopping catalog on board a flight traveling from Kolkata to Hyderabad. The airline has registered place of business in Kolkata. The power bank is taken on board or loaded in the flight in Kolkata. नंबर कुठला आहे त्याचा, त्या स्टेटमधला आहे. सप्लाय काय होईल, इंट्रास्टेट सप्लाय, टॅक्सेस ॲप्लिकेबल, CGST, AGST. ज्या राज्यामध्ये ते गुड्स त्या विमानामध्ये लोड केले, चढवले, तिकडेच सप्लाय झाला. Maurya boards the New Delhi Kota train at New Delhi. He sells the goods taken on board by him in the train at Jaipur during the journey. The place of supply of goods is the location at which the goods are taken on board, म्हणजे दिल्ली, and not Jaipur. जिकडे विकले कुठे, जयपूरला.
ऑनबोर्ड केले कुठे? न्यू दिल्लीमध्ये. सप्लाय इन्व्हॉल्व मुवमेंट ऑफ गुड्स आपण कुठे बघितला? 10(1)A मध्ये. सेक्शन 10 सबसेक्शन 1A मध्ये काय? तिकडे मुवमेंट ऑफ गुड्स सेटलमेंट होते. इथे काय बघितलं? 10(1)B मध्ये बिल टू शिप टू. आणि नॉट मुवमेंट ऑफ गुड्स, नो मुवमेंट ऑफ गुड्स 10(1)C मध्ये बघितलं. CA मध्ये काय बघितलं? रिसिपियंट ॲड्रेसर असेल आणि तो ॲड्रेस देईल, त्याचा ॲड्रेस रेकॉर्डला आला तर तो प्लेस सप्लाय. ॲड्रेस रेकॉर्डला नाही आला तर प्लेस ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ सप्लाय. डी मध्ये काय बघितलं? असेंब्ली किंवा इन्स्टॉलेशन. आणि आता शेवटी काय बघितलं? 10(1)E जिथे गुड्स टेकन ऑन बोर्ड आहे, जिकडे गुड्स त्या वाहनात चढवले जातील, लोड होतील, तोच प्लेस ऑफ सप्लाय असेल. कळलं एवढं? सेक्शन 7, 8, 9 आणि सब्जेक्ट टू सेक्शन 10 म्हटलं होतं तिकडे. सब्जेक्ट टू सेक्शन 10चा अर्थ कळला. तसं सर्व्हिसच्या केस ज्या आहेत त्याकरता अपवाद काय आहेत हे बघण्याकरता तुम्हाला सेक्शन इथे एक सेक्शन 11 आहे. सेक्शन 11, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इन टू इंडिया शॅल बी द लोकेशन ऑफ द इम्पोर्टर आणि एक्सपोर्टेड फ्रॉम द इंडिया शॅल बी द लोकेशन ऑफ द आउटसाइड इंडिया. हे सेक्शन 11 मध्ये. त्यानंतर हा 11 आहे. आणि जे 12 आहे ते 12 मध्ये काय आहे? ही जी ट्रान्झॅक्शन्स आहे याला पण पहिले एक डिफॉल्ट रूल दिला आहे की डिटर्मिनेशन ऑफ द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस वेअर लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस कुठे आहे बघा पहिले, आणि लोकेशन ऑफ रिसिपियंट कुठे आहे. विदिन द इंडिया असेल तर हे बघायचं. सेक्शन 12 लोकेशन ऑफ सप्लायर काय आहे? समजा महाराष्ट्र आहे. ओके, मी सर्व्हिस दिली, कन्सल्टंट सर्व्हिस. रिसिपियंट कुठे आहे? समजा गोवा आहे. तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? गोवा. डिफॉल्ट रूल हा आहे. डिटर्मिनेशन ऑफ द सर्व्हिसेस सप्लाय टू रजिस्टर्ड पर्सन. बघा हा काय म्हटलं आहे? B2B. हे 12(2) मध्ये. हे काय आहे? 12(2) मध्ये. 12(2) काय सांगतो की सर्व्हिसेस सप्लाय टू रजिस्टर्ड पर्सन असेल तर रिसिपियंट कुठे आहे बघा, कारण गव्हर्नमेंटला त्यांना ITC द्यायचं आहे. हा डिफॉल्ट रूल आहे. गुड्ससाठी आपण हे बघतो ना, लोकेशन ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय. सर्व्हिस कोणाला दिली तो सर्व्हिस कुठे पण घेऊ. एक सर्व्हिस सप्लाय टू रजिस्टर्ड पर्सन, B2B सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, आणि सर्व्हिसेस अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन असेल तर B2C. ह्या दोघांकरता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रोव्हिजन केल्यात अप टू सेक्शन 14 प्रमाणे. सेक्शन सब सेक्शन 14 पर्यंत तुम्ही याल. याला खूप वेळ लागणार आहे. 2 तास हे घ्यायला कमी पडतील जर एका वेगळ्या स्टेटसमध्ये बघितलं तर. आपण आणखी डीप जाऊन बघितलं तर याला 2 तास पण पुरत नाही, एवढं याच्यामध्ये मटेरियल आहे. 7, 8, 9 तुम्हाला कळलं की पाण्यामध्ये सप्लाय आहे तर काय ट्रीटमेंट द्यायची, केव्हा येईल CGST, AGST, केव्हा येईल IGST. आणि सब्जेक्ट टू सेक्शन 10 गुड्सच्या आपण बघितल्या 6 केस. तशा सर्व्हिसच्या या इकडे त्यांनी 12 केस दिल्यात. म्हणजे पहिले 2 सेक्शन सोडले, हे 2 सोडले की डिफॉल्ट रूल काय, बाकीचा वेगळा रूल काय असेल 3 ते 14 बघायला. तुम्हाला गुंतागुंत कळतं ना याच्यामध्ये काय. ॲक्च्युली मी हे टॉपिक ज्या प्रकारे तुम्हाला घेतले, मी सप्लाय पहिले घेत नाही, कारण की थोडं सेक्शन 9 म्हणजे बघितलं 9 समजायला सोपं आहे तुलनेने. 9 सप्लायवर टॅक्स लागतो. ॲक्च्युली खरं म्हणजे सप्लाय पहिले क्लिअर पाहिजे, पण सप्लाय क्लिअर नाही आहे तरी पण सेक्शन 9 पहिले घेतला जाऊ शकतो. मग कंपोजिशन लेवी काय हे कळलं का मग समजतं की गव्हर्नमेंट टॅक्स 2 प्रकारे घेतं. एक सेक्शन 9 प्रमाणे ज्यामध्ये ITC मिळतो, दुसरं सेक्शन 10 प्रमाणे ज्यात टॅक्स रेट गव्हर्नमेंटने दिला आहे की तुम्ही रिसिपियंटकडून टॅक्स कलेक्ट नाही करायचा. 1%, 5% किंवा 6% टॅक्स जमा करायचा.
ज्याला गुड्स दिलेत किंवा सर्व्हिस दिले त्याच्याकडून टॅक्स कलेक्ट नाही करायचा. सप्लाय करा, टॅक्स कलेक्ट करू नका आणि ITC मिळणार नाही. हे कंपोजिशन स्कीममध्ये आहे. आणि सेक्शन 9 प्रमाणे कसं आहे, ITC मिळेल आणि आउटपुट टॅक्स जो रेट दिला आहे 5, 12, 18, 28 त्या रेटप्रमाणे इनवॉइस बनवा, टॅक्स कलेक्ट करा आणि जमा करा. 9, 10 घेतला का एक वेगळी बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर होते. मग मी सप्लाय घेतो, कंपोजिट मिक्स सप्लाय घेतो आणि मग हे सेक्शन 7, 8, 9, 10 घेतो. ॲक्च्युली घ्यायला पाहिजे पहिले, पण मेंटेली लोक प्रिपेअर नसतात म्हणून मी ते पहिले घेतो. तुम्हाला हे डिफिकल्ट वाटलं तर पुढचं सोपं वाटेल. सेक्शन 7 तुम्हाला खूप कळलाच पाहिजे काय जरुरी नाही, पुढे जाऊन तुम्हाला कळणारच आहे. जे काय मी आता सांगतोय हे आत्ताच सगळं क्लिअर झालं पाहिजे काय गरजेचं नाही आहे, पण हळूहळू तुम्हाला लिंक लागेल पुढे जाल तसं. आणि प्रॅक्टिकली तुम्हाला फार कमी लागणार आहे. फक्त तुमचं फाउंडेशन जे बनलं एकदा, त्या तुम्ही जे काम करताय, तुमच्याकडे जे काम चालतं त्यात नक्की काय चालतं आहे तुम्हाला कळेल. आता तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला की कंपोजिट सप्लाय तो आहे का, मी तुम्हाला सांगितलं की मुख्य सप्लाय आहे, प्रिन्सिपल सप्लाय आहे, तो देण्याकरताच जर ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये कुठलाही सहाय्यक सप्लाय दिला जातो आणि नॅचरली बंडल आहे, त्यात काय दिलं आहे, नॅचरली बंडल आणि ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस तो सप्लाय केला जातो, तर तो काय कंपोजिट सप्लाय. म्हणजे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये किती राहायला जातो, तो विचारतो मला जेवण मिळेल का, हॉटेल म्हणतं येस. आता तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर 5% टॅक्स आहे जेवणाचा, पण त्याला इकडे जेवण दिलं, ती कॉस्ट वाढली तर राहण्याची जो GST आहे तो 12% आहे ना, मी म्हणता. मग त्याला जेवणावर 12% GST लागेल ना. मग तो बोला मला कपडे पण धुवून द्या. आता ह्यांचं म्हणणं काय, मग कपडे धुण्यावरती 18% GST आहे. मग इथे त्याला जो चार्ज लागेल त्यावर GST 12% येईल ना. कंपोजिट सप्लाय असेल तर राहणं हा प्रिन्सिपल सप्लाय आहे आणि तिथे राहतो तिकडे त्याला जेवण आणि त्याचे कपडे धुवून इस्त्री करून पाहिजेत, त्याचे चार्जेस तो पे करेल. पण प्रिन्सिपल सप्लाय जे बिल बनते आहे तो राहायला आला म्हणून तो जेवणार आहे आणि तो राहायला आला म्हणून त्याचे कपडे धुतले आणि इस्त्री जाणार आहे. म्हणजे इथे ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस जेव्हा राहायला येतील तर हॉटेल बोलणार कपडे बाहेर धुवायला द्या, जेवायला अजून बाहेर जा. मग जे हॉटेल जेवण, राहण्याची व्यवस्था आणि कपडे सगळी सोय देईल तिकडे गिराईक जास्त लोकांना जातील ना. म्हणजे ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस हे होणार आहे आणि हे नॅचरली बंडल असणार आहे. मग ह्या 2 अटी इथे फुलफिल झाल्या तर हा कंपोजिट सप्लाय आहे. मग कंपोजिट सप्लायमध्ये प्रिन्सिपल सप्लाय काय, प्रिन्सिपल सप्लाय तो राहायला ऑफिस तिथे त्या हॉटेलमध्ये, मग त्याचा रेट किती राहण्याचा, तोच रेट जो एक्स्ट्रा चार्ज लागेल ते कपडे वॉश करण्याचा आणि जेवणाचा त्या चार्जेसवरती तोच रेट लागेल जो प्रिन्सिपल सप्लायचा GST रेट आहे. आता हा मी मागच्या मुद्दा नसता घेतला तर तुम्हाला ते कळलं नसतं, तुम्हाला तो प्रश्न पडलाच नसता. तुम्ही काही पहिले शिका, काही नंतर शिका, तुम्हाला एकत्रितपणे सगळ्यांची लिंक लावून सांगड घालूनच नक्की काय करायचं आहे ठरवायचं. ठीक आहे, थांबवा इथे.